अल्हम्दुलिल्लाह मैं हमारे पहले तो प्रभाग क्रमांक 2 के सभी लोगों का शुक्रिया अदा करूंगा कि वो लोगों ने हमको चुनकर दिए। और आज जो सभापति पद हमको जो मिली प्रभाग समिति हो की, तो हमारे जितने भी मेरे साथ के 4 नगर सेवक, हमारे मतीन भाई और मुफ्ती साजिद साहब और हमारे अदनान भाई, हम सब मिलके और हमारे आज जो प्रभाग समिति हो के अंदर हमारे साथ और 20 नगर सेवक है, हम सबको साथ लेकर काम करने वाले हैं। और इंशाल्लाह पहली बार ये जो प्रभाग समिति हमको जो मिली, तो आज सबको साथ लेकर आज इंशाल्लाह हम ये आगे सब एक साथ काम करेंगे। प्रशासन हमारे साथ में है और इंशाल्लाह प्रशासन हमारा सपोर्ट भी करेंगी। और मैं हमारे पूरे सदस्यों का सबका शुक्रिया अदा करता हूं। हमारे गट नेते, हमारे खासदार साहब और हमारे आमदार राहुल पाटिल साहब और हमारे गट नेते दिलीप काका और हमारे जितने भी उभाटा गट के सब लोग हैं और महापौर और हमारे उप महापौर साहब, मैं सभी का शुक्रिया अदा करना चाहता हूं कि मुझे ये जो प्रभाग समिति की सभापति पद दिए। और मैं हमारे सभी मेंबरों का, जो कांग्रेस की भी है और उबाटा की भी है, मैं सभी का शुक्रिया अदा करता हूँ। थँक यू। सर्वात प्रथम सगळ्यांनी जे सपोर्ट केला, मला परभणीच्या आरोग्य सभापती या पदाला म्हणजे पद दिलं मला, त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। आणि आपले महापौर सर आणि आयुक्त सर त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि हे पद दिलं, तर त्याच्यासाठी पण मी खूप ऋणी आहे त्यांची। आणि फर्स्ट ऑफ ऑल माझे वडील डॉक्टर आहेत आणि मागच्या 25 वर्षापासून ही ऑपॉर्च्युनिटी आणि हे जबाबदारी ते घेत आहेत आणि ऑफिशियली मला हे पद भेटल्यामुळं ते आणखी जास्त मी ताकद लावेन आणि आणखी जास्त एफर्ट्स टाकेन। कारण की माझं असं म्हणणं आहे की निरोगी शहर म्हणजे सक्षम शहर, आणि त्यासाठी मी खूप खूप प्रयत्न करणार आहे, हे मी वचन देते। खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि खूप सारा बॅकलॉग झालेला आहे, ते सगळे प्रॉब्लेम्स मी 1 बाय 1 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणारे, टीम्स सोबत भेटणारे, जितके पण एम्प्लॉईज आहेत, जितके पण डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सगळ्यांची मीटिंग होणार आहे, प्रॉब्लेम्स नोट केले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेमचा डिटेलमध्ये अभ्यास करून आम्ही त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे। मी खूप ग्रेटफुल आहे आणि खूप मी धन्यवाद व्यक्त करते। ॲक्च्युली सो मच ऑफ ग्रॅटिट्यूड आय वॉन्ट टू एक्सप्रेस टू गॉड। पण मी डॉक्टर फॅमिलीमध्ये वाढलेली आहे, सो आय हॅव सीन की कशा प्रकारे आरोग्याची काळजी घेतली जाते आणि माझी फॅमिलीज डॉक्टर फॅमिली असल्यामुळे इट्स नॉट गोइंग टू बी हार्ड फॉर मी। पण डॅड सपोर्टला आहेत आणि त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे, जसं सांगितलं मी। सो आय ट्राय माय बेस्ट विथ कोलॅबोरेशन विथ सावंत मॅडम, विथ माय डॅड। सो आय एम प्रिटी एक्साइटेड टू सी व्हॉट आय एम गोइंग टू डू। थँक यू। प्रभाग समिति व सभापति पद पर निवड हुई। शुक्रिया अदा करूंगा हमारे कांग्रेस के हमारे नगर सेवक, हमारे नेता और नेता अजीब भाई नमदार, हमारे नहीं हुई और हमारे खासदार महापौर मौका दिया। एक बहुत बड़ा अचीवमेंट हमारे प्रभाग के 3 सभापति पद दिया गया। इंशाल्लाह हम कोशिश करेंगे हमारे प्रभाग की अच्छा काम करने की कोशिश करेंगे। ते पुरुष झालेले, सभापती झालेले आहेत आणि असा विषय होता की महिलांना देशामध्ये ज्या पद्धतीने वातावरण जे चालू आहे ते बघायला गेलं, महिलांचं कुठेही कोणत्याही प्रकारचं आम्ही कुठेही डावलत नाही, हे दाखवून देण्यासाठी आणि परभणी शहर महानगरपालिकेत महिला राज आहे हे सुद्धा दाखवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। नवीन सभापती
नक्कीच या पद्धतीने पहिल्या पद्धतीत आणि आताच्या नवीनच्या पद्धतीमध्ये भरपूर काही फरक आहे. आणि आता जे नवीन जे सभापती झालेले आहेत त्यातले बरेच तरुण सभापती आहेत आणि त्यांना काहीतरी परभणी शहराच्या विकासासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांना इथे एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मी आणि महापौर आम्ही सर्व गटनेते यांचे सगळ्यांचं मी धन्यवाद म्हणतो की महिलांना कुठेतरी चांगल्या प्रकारे एक सन्मान परभणी शहर महानगरपालिकेत भेटलेला आहे. सर्वात आधी महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे स्वच्छता, पाणी पुरवठा. आता भीषण उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण आलेली आहे. ते पाण्याचाही प्रश्न मला सोडवायचा आहे. आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांचा वगैरे प्रश्न असतो, तेही मला सोडवायचा आहे. आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की जसं तुम्ही मला सभापती पदावरती बसवलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छिते सगळेजण मिळून आपण काम करूया आणि एक स्वच्छ आणि सुंदर परभणी बनवूया. एवढंच मी सगळ्यांना सांगते. जय महाराष्ट्र. आज परभणी महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडीच्या वेळेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्या पत्नीला जे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार पक्षाचे शिवसेनेचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आमच्या मित्रपक्षाचे राहुल गांधी साहेब यांचे आभार मानून मित्रपरिवारांचे आणि जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब, परभणी विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब, तसेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेब, माजी खासदार रेंगे पाटील आणि आमच्या सभागृहाचे सिनियर भगवानदादा वाघमारे, महापालिकेचे महापौर साहेब, सभागृह नेता माजूलाला साहेब, उपमहापौर साहेब गणेश भैया देशमुख, आमच्या पक्षाचे गटनेते आदरणीय दिलीप काका ठाकूर, काँग्रेस पक्षाचे गटनेते गुलमीर खान साहेब आणि सन्माननीय सर्व सभागृहाचे सभासद सदस्य, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचे आभार मानतो की त्यांनी यावेळेस परभणी महापालिकेच्या निवडीच्या वेळेस सामंजस्याने बसून चर्चा करून एक आगळा वेगळा संदेश परभणीच्या वतीने महाराष्ट्राला दिला. त्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. कारण की 11 पैकी 7 समित्या जवळजवळ महिलांकडे दिलेल्या आहेत, जेणे की परभणीची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळेल. आणि विशेष म्हणजे महापौर साहेबाचे व सत्ताधारी पक्षाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी प्रभाग क्रमांक क ही राष्ट्रवादी विरोधात असून सुद्धा समितीला प्राधान्य देऊन एका महिलेलाच तिथं बसवलं. त्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी एक अशी आशा बाळगतो की मी जे कार्य परभणीकरांसाठी शहराच्या सेवेसाठी जे जबाबदारीने विश्वासाने केलं ते काम माझ्या या पुढच्या वाटचालीस माझी पत्नी करेल हे निश्चित विश्वास बाळगतो. आणि तिला इथून पुढे स्थायी समिती सभापतीसाठी शुभेच्छा देतो. ज्या काही शहराच्या मूलभूत गरजा असतील सर्वप्रथम मी तिला सांगेल की बाबा कचऱ्याचा असेल किंवा भीषण दुष्काळाच्या याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असेल तो पहिले हातात घेऊन प्रशासनाने तिला सहकार्य करावं एवढी अपेक्षा बाळगतो व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.